आपलं काय झालं, ठीक आहे आता टेस्ट आता झालो. इथे एक एडिट नावाची URL बनवली, त्याला आयडी पास करून दिली. ठीक आहे, ठीक आहे, आयडी पास करून दिली त्याला. त्याच्या आयडी थ्रू आपल्याला काय करायचं, डेटा एडिट करायचा आहे आता. ठीक आहे, एडिटची URL बनवली. ठीक आहे, एडिट, आता एडिटचा फंक्शन बनवून घेतला. ठीक आहे, आणि एडिट डॉट HTML ची फाईल पण बनवून घेतली टेम्पलेट मध्ये. ठीक आहे, आता मला फॉर्म लागणार आहे. ठीक आहे, मी फॉर्म ऑलरेडी माझ्याकडे आहे, मी तोच घेतो रजिस्टरचा. कॉस्ट कंट्रोल कंट्रोल कॉपी केला. ठीक आहे, हा फॉर्म जर कॉपी केला तरी मला काय अडचण येणार आहे का? नाही, फक्त तिथं रजिस्टर नाव तिथं अपडेट करतो, अपडेट नाव. ठीक आहे, आलो ब्राउझरवर, रिफ्रेश केलं. ठीक आहे, ऑल डेटा एडिटवर क्लिक केलं. ठीक आहे, आता एक फॉर्म आला. आता मला काय करायचं, जो रेकॉर्ड आहे एडिट करायचं. आता मी जी URL होती ती पण चेंज करून घेतो आधी, अपडेट करतो. अपडेट, अपडेट पेशंट नावाची URL बनवली. ठीक आहे, आता मला काय करायचं, तिकडून डेटा आणायचा, इथं डिस्प्ले करायचा. जो आपला ओल्ड डेटा आहे तो काय करायचा, इथं डिस्प्ले करायचा. ठीक आहे, तुम्ही काय आधी काय नेम फिल केलेलं आहे, तुमचा मोबाईल काय एज काय, आधी तुला जे रेकॉर्ड आहे तो काय करायचा, घेऊन यायचा. आता दिसला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, चला घेऊन येऊ तो. आता कोणत्या पेजवर आणायचा तू रेकॉर्ड, edit.html च्या पेजवर आणायचा आपल्याला. तिथं पास करून देऊ एक ओल्ड डेटा. डेटा नावाचं एक व्हेरिएबल बनवलं. ठीक आहे, इक्वल मॉडेल्स. आता मॉडेल मधून आपल्याला काय करायचं, डेटा आणायचं. आपलं मॉडेल कोणतं आहे, हिस्ट्री मॉडेल. ठीक आहे, डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट. ठीक आहे, आता गेट मध्ये काय आलेलं आहे आपल्याला, आयडी आलेली. आयडी कशाची, रिक्वेस्ट डॉट गेट मध्ये, कारण गेट मध्ये आयडी आलेली. ठीक आहे, दिसणार आहे इथं शो होते आयडी. ठीक आहे, आपली आयडी गेट मध्ये आलेली. ठीक आहे ना, गेट मध्ये काय आपला आयडी. ठीक आहे, आता डेटा आहे तो काय करतो, पास करून देतो. एक OBJ बनवला, इक्वल्स ओल्ड डेटा. ओल्ड डेटा OBJ काय करून देतो, पास करून देतो, मामा OBJ. डेटा काय केला, पास करून दिला. आता एडिटच्या पेजवर चेक करू आलाय कसा आपला. ठीक आहे, इथे एक इनपुट घेतो, घेतला इनपुट घेतला. इनपुट टाइप टेक्स्ट. ठीक आहे, त्याला नेम देतो. तर नेम काय आपलं, आयडी. ठीक आहे, ज्या वेळेस आपण एडिट करतो त्या टायमाला आपले जर इनपुट किती असते ना, आपले फील्ड किती आहेत सध्या, 1 2 3 4 5 6 येतात. ठीक आहे, एडिटच्या वेळेस प्रत्येक वेळेस एक इन्क्रीज होते, आयडी साठी असते, स्पेशल एक आयडी साठी असते. ठीक आहे, आयडी. ठीक आहे, आता इथे व्हॅल्यू ऍट्रिब्यूट यूज करायचा आपल्याला. रेकॉर्ड आलेला आहे तो काय करायचा, मला डिस्प्ले करायचा आहे. रेकॉर्ड कशामध्ये आलेला आहे, तो ओल्ड डेटा. ओल्ड डेटा डॉट आयडी. आयडी पण आलेली आहे त्याची. ठीक आहे, चेक करू आता डिस्प्ले होतो कसा. ठीक आहे, मला त्याने फक्त टेक्स्ट दिलं, वर्ल्ड डेटा डॉट आयडी. आयडी दिली त्यांनी. आयडी किती नंबरची आपली, 3 नंबरची आयडी. मला इथे 3 डिस्प्ले करायचा होता. आता हा जो रेकॉर्ड आहे, ठीक आहे, आलाय तर खरं, त्याला टाका डबल करली मध्ये. आता तो शो करेन आपली आयडी. काय केलं, आपला डेटा त्याने काय केला, शो केला. आता आता चेक करा आपला डेटा आलाय कसा. हा डबल करली यूज करायचा. ठीक आहे, ठीक आहे, आता मी चेक करतो माझा डेटा आलाय कसा सगळा. ठीक आहे,
व्हॅल्यू डॉट ओल्ड डेटा डॉट. आता तिकडून कशात पास केलं होतं आपलं नेम. आपलं जे नेम होतं नेम कसं होतं पेशंट नेम म्हणून नेम होतं. ठीक आहे त्याला पास करून दिलं. चेक करू आलं तसं रिफ्रेश केलं. ठीक आहे आलं प्रशांत. हा जुना रेकॉर्ड आला आता. आता तसा मला काय करायचे सगळा डेटा आणायचा. सगळं करू थांब. ठीक आहे कॉपी केला बिअरला प्रत्येक ह्याच्यात काय केलं प्रत्येक ह्याच्यात दिलेत आपण. पण प्रत्येक ह्याच्यात जो तो रेकॉर्ड आहे तो इन्सर्ट करावा लागेल आता. या सगळीकडे इथं माझं हित आले इथं पण आता इथं इनपुट टाईप कोणता आपला नंबर आहे त्यामुळे इथं शो होणार टेक्स्ट. ठीक आहे आपला काय मोबाईल नंबर होता. ठीक आहे तो मोबाईल नंबर पण इथं पेस्ट केला. ठीक आहे आपल्या इथे कोणी एज पण आलेली आता मी सेम फॉर्म कॉपी केला होता. ठीक आहे मी ॲज इट इज होतो काय अडचण येणार नाही. चेंज केले तरी काय अडचण नाही तरी सेम ठेवले तरी काही अडचण नाही. डेट घेऊन आलो इमेज. ठीक आहे चेक करूत आता आलाय कसा रेकॉर्ड माझा. ठीक आहे डिस्प्ले झाला प्रशांत@gmail.com एज 25 मोबाईल नंबर पण आला रेकॉर्ड आला. ठीक आहे आता मला जे रेकॉर्ड आलेला आहे तो काय करायचा आता सेव्ह करायचा. रेकॉर्ड आला आता एडिट आपण तिथं क्लिक केलं तो कोणत्याही URL घेऊन जाणार डेटा एंटर केलेला. जर मी जर थोडाफार चेंजेस केला तर डेट आपल्याला येत नाही तिथं. ठीक आहे डेटा आजचे 4 करतो. ठीक आहे आणि इमेज पण काय करतो एक अपलोड करून देतो तिथं. पुढे प्रशांत प्रशांत नाही इथं नाही जाऊन दे इकडली एखादी आणि अपडेट केलं. ठीक आहे आपला डेटा कोणत्या URL जाणार आहे अपडेट पेशंटच्या URL जाणार. ठीक आहे URL बनवून घेऊ तर पुढे पोस्ट आलं. रेकॉर्ड आपण सेंड कशातून केलेला आहे कोणती मेथड सेंड करण्याची आपली रेकॉर्ड सेंड कोणत्या मेथड मधून केलाय पोस्ट. आपल्या रेकॉर्ड आलाय कोणत्या मेथड मध्ये गेट मध्ये. हा डिफरंट आहे त्याचा. ठीक आहे आता URL बनवून घेऊ. ठीक आहे अपडेट अपडेट पेशंट नावाची URL बनवली. ठीक आहे व्ह्यूज मध्ये आलो त्याचा फंक्शन बनवून घेऊ आता सेव. ठीक आहे अपडेट पेशंट त्याला रिक्वेस्ट दिली. ठीक आहे ठीक आहे रिटर्न आता इथे यूज करणार मी एक HTTP रिस्पॉन्स किंवा रिडायरेक्ट. आता इथे HTML फाईल लागत नाही मला तिथं मी रेंडर यूज करणार का अपडेट लँड डेटा सेव्हला कधीच आपलं ही नसतं रेंडर फाईल नसते एक ते HTTP रिस्पॉन्स. ठीक आहे डेटा अपडेट नावाचा जस्ट मेसेज देतो त्याला डेटा अपडेट. ठीक आहे डेटा अपडेट नावाचा मेसेज केला क्लिक केलं. ठीक आहे एरर रिफ्रेश. ठीक आहे मी काय करतो तुझे रेकॉर्ड आहे चेंजेस करतो. 3 केले चेंज केली. डेटा अपडेट डेटा अपडेट मला किती काय दिलं त्याने एक मेसेज दिला झाला नाही अजून. ठीक आहे मेसेज दिलाय फक्त त्याने आपल्याला. ठीक आहे आता मला काय करायचं तो डेटा सगळा अपडेट करायचा. ठीक आहे एक ओल्ड डेटा डेटा इक्वल आपला मॉडेल कोणतं आहे पेशंट हिस्ट्री. ठीक आहे डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट. आता ते कोण जे रेकॉर्ड आलेला आहे ठीक आहे तो कशात आलेला आहे
आय डी मध्ये कसा आलेला तो रिक्वेस्ट डॉट पोस्ट पोस्ट मध्ये ज्यावेळेस आपण रेकॉर्ड सेंड करतो त्या टायमाला त्याने रेकॉर्ड कशामधून सेंड केलाय गेट मधून. ठीक आहे, ज्यावेळेस तिकडून रेकॉर्ड घेतलाय तिकडून पोस्ट मधून रेकॉर्ड. ठीक आहे, पोस्ट मधून काय येणार त्याची आयडी येणार आहे आणि डॉट अपडेट ना डॉट अपडेट म्हणजे आपलं डिलीट लगेच केलं डॉट डिलीट. तसं आता इथे काय करायचं आपल्याला काहीच नाही. ठीक आहे, आता तिकडून चेक करा डेटा कशात आले. ठीक आहे, आता एडिट डॉट आता तिकडून जो रेकॉर्ड आलेला आहे तो काय करायला मला रिप्लेस करायचा आता. ठीक आहे, ओल्ड डेटा कॉपी केला हा. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो डेटा पेस्ट केला तो. इक्वल्स रिक्वेस्ट डॉट पोस्ट. आता पोस्ट मध्ये तिकडून डेटा जो आलेला आहे तिकडून कोणता डेटा आलेला आहे तेव्हा तो जुना डेटा हा ओल्ड डेटा आहे. त्या जागा मी काय केलं आता नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहे. आता इथं कोणती जी फील्ड यूज करायची इथं फील्ड नाही आपलं कॅल्क्युलेट करत फील्ड चालू. ठीक आहे, तिकडून आता जी व्हॅल्यू देणार आहेत तर कशा देणार आहेत ह्याच्यामध्ये हे जे नेम मोबाईल दिलेले हा डेटा कुठे इन्सर्ट करायचा इथं. ठीक आहे, मग डेटा हा काय केला डेटा आलेला रिप्लेस केला. ठीक आहे, आणि इथं लास्टला कॉमा द्यायचा नाही. ठीक आहे, इथं बघितलं इथं कॉमा असेल बघा पण अपडेटला लास्टला कॉमा नाही. ठीक आहे, आता जी इमेज आहे आपली इमेज कशात आहे फाईल्स मध्ये. ठीक आहे, डेटा काय करा जे ओल्ड डेटा होता आपला त्याला काय करा सेव्ह करून द्या आता. ओल्ड डेटा डॉट सेव्ह डेटा काय केला तर सेव्ह केला. चेक करू आता अपडेट होतोय कसा आलो. ठीक आहे, ब्राउझरवर रिफ्रेश केलं. ठीक आहे, आता इथं ठीक आहे एरर काय एरर दे काय एरर पण काय नाही त्याला. ठीक आहे, आलो लिस्टवर. ठीक आहे, एडिट वर क्लिक केलं. ठीक आहे, इथं मी काय करतो डेट चेंज केली डेट आजची केली. ठीक आहे, आणि इमेज पण काय करतो चेंज केली. ठीक आहे, आणि जे एज होतं एज काय करतो 30 केला. ठीक आहे, आणि डेटा अपडेट पेज. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करतो डेटा अपडेट मला मेसेज पण दिला. ठीक आहे, बॅक आलो. ठीक आहे, आपल्या इथं किती 25 रिफ्रेश केलं झाले 30 आणि इमेज पण आली अपडेट झाला. ठीक आहे, आता मी काय करतो त्याला रिडायरेक्ट करून देतो मला गरज नाही आता त्याची डेटा अपडेट मेसेज द्यायची. ठीक आहे, रिटर्न रिडायरेक्ट. ठीक आहे, यूज केलं. एरर का देतोय तू परत रिफ्रेश केलं की एरर देतोय. जसं रिफ्रेश राहतो एरर देतो. इथं URL आपली एम्प्टी इथं पुढं लोकल होस्ट नाही झाला लोकल होस्ट नंबर लोकल होस्ट झाला लोकल होस्ट नंबर बॅक द्या. इथं रिफ्रेश करा त्याला आला लोकल होस्टचा नंबर. ठीक आहे, पेशंट लिस्ट एडिट. ठीक आहे, आता इथं मला काय करतो आयडी शो करतोय प्रत्येक वेळेस तो आयडी काय करणार आहे शोध करणार. मग मी त्याला हाईड करून टाकतो. काय करतोय जो आयडी आलेला आहे ठीक आहे त्याला हाईड करतो. इथं इनपुट टाईप काय यूज केलेलं आहे टेक्स्ट. इथं हाईड यूज करायचं आयडी आपला शो करायचा नाही युजरला. जो एडिट करणार त्याला आयडी दिसला नाही पाहिजे नाही तो आयडी सगळं बदलायला बसलाय.
गेले आपली आयडी. आयडी तिथं आहे, त्या पेजवर आयडी आलेला आहे, पण तो काय होतो वर दिसतोय, पण इथं जो आयडी दिसत होता तो काय केला, हाईड करून. आपला जे रेकॉर्ड आहे 25, ठीक आहे. आता इथं प्रत्येक वेळेस काय होते, इमेज पण येते, इमेज पण काय करावं लागते, अपडेट करावं लागत, ठीक आहे. इमेज काय करावं लागते, अपडेट करावं लागते. इथं मी अपडेटवर क्लिक केलं, त्याने मला इमेजला एरर दिला. आता अशी कंडिशन टाकतो इथं, ठीक आहे. व्ह्यूज मध्ये आलो, ठीक आहे. इथं मला एक कंडिशन टाकायचं, इफ जो आपला डेटा आलेला आहे, ठीक आहे, इक्वल्स रिक्वेस्ट डॉट पोस्ट, सॉरी पोस्ट आलं, गेट इट, सॉरी फाइल्स, फाइल्स, फाइल्स मध्ये काय आलेलं आहे आपलं, ठीक आहे. एरर काय, फाईलला डॉट, असं कसं काय एरर, ठीक आहे. फाइल्स इन, ठीक आहे. जर डेटा आला तर काय कर, हा ठेव, जर आला तर, ठीक आहे. जर आपल्याला एडिट करताना जर रेकॉर्ड आला, तर जो रेकॉर्ड आलेला आहे ती इमेज पाहा, नाही तर जी ऑलरेडी जुनी होती ती इमेज राहून द्या, ठीक आहे. ठीक आहे, बॅक घेतलं, ठीक आहे, रिफ्रेश केलं, ठीक आहे. एरर एरर एरर, हा एरर जसं काय माहिती आज, रिफ्रेश, ठीक आहे. चेक करतो आपली, चेक करतो आपली इमेज ही आता, ठीक आहे. मी डेटा काय करतो, अपडेट करतो, ठीक आहे. एडिटला क्लिक केलं, ठीक आहे. आता फाईल चेंज नाही केली, तर डेट चेंज करतो, डेट 3 केली, ठीक आहे. आणि फाईल काही चेंज करीत नाही, ऑलरेडी माझी ती आहे, ठीक आहे. आणि अपडेट पेशन, ठीक आहे. डेटा अपडेट झाला, तारीख पण चेंज झाली. आता मी काय करतो, परत अपडेट करतो, एडिट आलो, ठीक आहे. डेट चेंज केली, 5 करतो, आणि इमेज चेंज केली. इथंच कुठतरी असं पुढं तासा ना सापडा ना, तू ह्या फोल्डर मध्ये नाही, तू ह्या फोल्डर मध्ये, आता कसं सापडला, झाले, इमेज पण आली आता, ठीक आहे. आता अजून एक थोडी एक लास्ट मेथड सांगतो, ठीक आहे. ज्यावेळेस आपण डेटा सेंड करतो, ठीक आहे, तिकडून डेटा कशामध्ये पास केला मी, ओल्ड डेटा, इथं मी काय करतो, तो डेटा ओबीजे मध्ये पास करून देतो, ठीक आहे. हा जो रेकॉर्ड आहे, ठीक आहे, कंट्रोल एक्स केला, आणि डायरेक्ट ओबीजे जागा जर दिलं ना टाकून, तरी मला काय अडचण येत नाही. आणि ह्याला काय करा, डिलीट आणून टाका, तरी रेकॉर्ड जाणारच आहे. दोन्ही मेथड यूज करू शकता, ठीक आहे. तुम्हाला जी वाटते ती यूज करा, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स